आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाचा आजचा 65वा दिवस। या 65 दिवसामध्ये फक्त आमच्या सर्व आंदोलकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या शासनाने केलं, परंतु अधिवेशन सुरू होऊन सुद्धा महाराष्ट्र शासनाचं जवळपास 5 ते 6 दिवस म्हणजे एक हप्ता जवळपास झाला, परंतु या एक हप्त्यामध्ये या मराठवाड्याचा एक पण माईचा लाल या ठिकाणी जन्माला आला नाही की त्या प्रशासनाला आमच्या सर्व आंदोलनाची दखल घेण्याला भाग पाडेल असा एकही आमदार या मराठवाड्याला जन्माला आला नाही, अशी ही आमच्या सगळ्या आंदोलकांची आता 100% धारणा झालेली आहे। त्याच्यामुळे हे सगळे आमदार हे आता गाढ झोपेमध्ये जवळपास मेल्यासारखे झालेले। एवढी दहशत या शासनाची म्हणजे मुख्यमंत्र्याची असो किंवा शासनाची असो की त्याला अघोरी जे सहाय्य या मतदारांनी दिलं आणि मोठ्या संख्येने आमदार निवडून देऊन मोठं बहुमत या ठिकाणी आलं, त्याच्यामुळे ते आता सगळे घायबारा लागलेले। त्याचा थरकाप होतो की सीएम पुढे आपण त्या गोष्टी मांडू शकत नाही आणि या आंदोलकांनी ज्यांनी आपल्याला डोक्यावर घेऊन मतदान निवडून दिलं त्यांचा प्रश्न आपण कुठेतरी मार्गी लावू आणि आपल्या या म्हणजे मराठवाड्यासाठी स्पेशल होणारा मार्ग त्याच्यामध्ये जे आता हे सगळे शेतकरी भरडल्या जाणार आहे त्यांचा आपण मार्ग या ठिकाणी ज्या मागण्या आहेत त्या मांडू आणि कुठेतरी याच्यामध्ये या मागण्यांना वाच्यता फोडण्याचं काम हे प्रशासनातर्फे आपण करू असं एकाही आमदाराला या ठिकाणी वाटत नाही। म्हणूनच त्यांनी आमचा प्रश्न या ठिकाणी लावून धरला नाही। परवाच्या दिवशी या सगळ्या शेतकऱ्यांनी उद्विग्न होऊन या ठिकाणी विहिरीमध्ये जलसमाधी घेण्यासाठी उड्या मारल्या। जर एखाद्याचं जर जीवाचं बरं वाईट झालं असतं तर पुन्हा हा प्रश्न तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या प्रशासनापुढं आला असता आणि नंतर सुद्धा त्यांना या ठिकाणी करणं भाग पडलं असतं। परंतु आम्हाला असं वाटतं की बघ का एखाद्याचा जीव गेल्यावरच हे प्रशासन जागं होईल का, त्यासाठी सुद्धा आम्ही मागं पुढं पाहणार नाही। जर या अधिवेशनामध्ये हा प्रश्न जर निकाली लागला नाही तर आम्ही 18 तारीख आमच्या जीवनाची सगळ्याची शेवटची ठरवलेली आहे की 18 तारखेला सगळे एका जीवानं आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करू आणि मग आमच्या जमिनी फुकट या प्रशासनाला आम्ही देऊ असा आमचा सगळ्याचा निश्चय झालेला आहे।